मोठ्या आईंनी नोकराला माझ्या खोलीत पाठवून मला सगळ्यांसमोर बदनाम केले. मी भीतीने थरथर कापत सगळ्यांसमोर स्वतःची बाजू मांडत होते. पण मोठ्या काकांनी रागाच्या भरात माझे लग्न त्या नोकराशी लावून मला घराबाहेर काढले. मी त्या नोकराबरोबर घर सोडताना माझ्या नशिबावर रडत होते. आता उपासमारीचे दिवस येतील, हा मला कुठून खाऊ घालणार? हा तर तिथेच नोकर होता. पण अचानक तो मला एका प्रचंड मोठ्या हॉटेलात घेऊन आला. मी आश्चर्याने विचारू लागले की एका रात्रीचा खर्च तरी तुझ्याकडे आहे का? हे हॉटेल फार महाग आहे. तेव्हाच अचानक हॉटेलचा मॅनेजर आणि तिथले सगळे स्टाफ त्या नोकरासमोर आदराने नमले. कारण ज्याला मी नोकर समजत होते तो खरे तर त्या हॉटेलचा. माझे नाव रेणुका आहे. मी पूर्ण शांतपणे स्वयंपाकघरात काम करत होते. डोके फार दुखत होते, तरीही मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटत नव्हते. काही क्षणानंतर अचानक मला मागून कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. मी वळून पाहिले तर प्रणय उभा होता, आमचा नवीन नोकर. त्याला पाहताच मी घाबरून गेले आणि चिडून म्हणाले की तुम्ही दरवाजावर टकटक करू शकत नव्हता का? कोणाच्या परवानगीने इथे उभे आहात? माझे बोलणे ऐकून तो लगेच म्हणाला की मॅडम, मी फक्त तुम्हाला तुमच्या मोठ्या काकांची बातमी सांगायला आलो होतो. ते बाहेर गाडी साफ करत आहेत. त्यांनी तुम्हाला बोलावले आहे. माझा हेतू दुसरा काही नव्हता. तुम्ही काय समजलात? त्याच्या नजरा माझ्या चेहऱ्यावरच होत्या. मी डोके नकारार्थी हलवले आणि लगेच बाहेर निघाले. जेव्हापासून हा नोकर आमच्या घरी आला होता तेव्हापासून मला काहीही बरे वाटत नव्हते. त्याला पाहिले की काहीतरी वेगळे वाटायचे. का कुणास ठाऊक, पण तो मला साधा सुद्धा नोकर वाटत नव्हता. बाहेर आले तर मोठे काका गाडी साफ करत होते. मला पाहताच ते आपल्या जागेवरून उठले. मी काही बोलायच्या आधीच ते म्हणाले की लवकर गाडीचे टायर साफ कर. आणि हो, गॅरेजचीही साफसफाई करायची आहे. काल रात्री सांगितले होते ना सकाळपर्यंत करून ठेवायला. कुठे होतीस तू? मी काही बोलायच्या आतच प्रणय माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. तो म्हणाला की अहो साहेब, रेणुकाची आज तब्येत बरी नाही, डोकं दुखतंय, औषध घेऊन झोपली होती. मी करतो ना सगळे काम, काही हरकत नाही. मोठे काका म्हणाले की पण मी जादा पैसे देणार नाही. तू आपल्या मर्जीने करतोयस तर तुझे प्रकरण आहे, माझी जबाबदारी नाही. प्रणयने लगेच कपडा हाती घेतला आणि म्हणाला की तुम्ही बिनकाळजी राहा. पूर्ण गॅरेज चकाचक करतो आणि गाडीही एकदम नव्यासारखी करतो. हवे तर भांडीही स्वच्छ करतो. रेणुकाची तब्येत बरी नाही, तिला आराम करू द्या. मोठे काका माझ्याकडे पाहत म्हणाले की हा म्हणतोय तर जा आणि आराम कर. हा तुझ्या जागी काम उरकवून टाकेल. पण हो, रात्रीचा चहा मात्र माझ्या खोलीत तूच देऊन जा. तुझ्या हातचा चहा पिल्याशिवाय मला झोप येत नाही. मी डोके हलवून शांतपणे आत निघाले. दरवाजाजवळ पोचल्यावर मी प्रणयच्या पाठीकडे एकदा नीट पाहिले. तो काही साधा नोकर नव्हता. त्याची देहयष्टी, बोलण्याची पद्धत सगळेच सांगत होते की तो वेगळाच आहे. पण मी जास्त लक्ष दिलं नाही. मला फक्त आनंद झाला की आता थोडा आराम मिळेल. मी आत शिरताच समोर मोठी आई उभी होती. मी काही बोलायच्या आत तिने मला वरपासून खालपर्यंत निरखले आणि म्हणाली की हे जे तुझ्या आणि प्रणयच्या मध्ये चाललंय ना, ते इथेच थांबव. आम्ही फार प्रतिष्ठित लोक आहोत. तुझ्या डोक्यात जर काही उलटं सुलटं चाललं असेल तर आत्ताच थांबव. माझ्या नवऱ्याचे मान जर तुझ्यामुळे खाली झाली तर मात्र लक्षात ठेव, मी तुला जिवंत सोडणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी घाबरून गेले आणि मान खाली घालून म्हणाले की नाही मोठी आई, असं काही नाही. तो माझ्या भावासारखा आहे, आमच्यात कसलाच संबंध नाही. माझ्या बोलण्यावर ती म्हणाली की तसेच बरे, आता जा आणि भांडी घास, समजले? तो काही नीट भांडी घासत नाही. मी हो म्हणून थेट स्वयंपाकघरात आले. मला आज फार रडू आले. हे रडणे मला 5 वर्षांच्या वयापासूनच मिळाले होते, जेव्हा माझे आई बाबा या जगातून निघून गेले आणि माझी जबाबदारी मोठ्या काकांच्या डोक्यावर आली. बाबांची 4 दुकाने, 1 घर आणि 1 गाडी होती. ती सगळी मोठ्या काकांनी आपल्या नावावर करून घेतली आणि जगासमोर दाखवायला मला आपल्या घरी ठेवले. बदल्यात दिवसभर काम आणि रात्री जेवणाच्या नावावर त्यांचं उरलेलं उष्ट अन्न मिळायचं. मी रडत रडत भांडी घासू लागले. फक्त 1 प्लेट घासली होती इतक्यात तो नोकर स्वयंपाकघरात शिरला आणि मला पाहून कठोर आवाजात म्हणाला की तुला सांगितले होते ना की भांडी मी घासेन, तू आराम कर. माझे बोलणे तुला कळतच नाही का? जा इथून, मी करतो.
त्याचे हे बोलणे ऐकून मी थक्क होऊन त्याचा चेहरा पाहू लागले. रडणेही विसरले. एखादा नोकर आपल्या मालकाशी असे कसे बोलू शकतो? मी काही बोलायच्या आत मोठी आई आत शिरली आणि प्रणयला पाहून म्हणाली की हीच काम करेल. तुला ज्या कामासाठी ठेवले आहे त्याकडे लक्ष दे. आमच्या घरच्या मुलींकडे लक्ष देण्याची तुला गरज नाही. त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायचे हे आमचे प्रकरण आहे. ती पुढचे काही बोलायच्या आतच प्रणय म्हणाला की मग तुमच्या मुलीला सांगा ना, ती तर सकाळपासून आरामच करते. सगळे काम हीच एकटी करते. तुम्हाला जरासुद्धा दया येत नाही. वरून तुम्हालाही मुलगी आहे, विसरू नका. हा वेळ तुमच्या मुलीवरही येऊ शकतो. उद्या तिलाही सासरी जायचे आहे. तो पुढचे बोलायच्या आत मोठी आई पुढे सरसावली आणि त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीविषयी असे बोलायची? मी तुला जिवंत सोडणार नाही. मला सगळे कळते आहे तुम्हा दोघांमध्ये काय चाललंय ते. ती पुढची बोलायच्या आत मी पुढे आले आणि हात जोडून म्हणाले की प्लीज माफ करा. मी काम करते, तुम्ही बाहेर जा. तुम्ही का त्रास घेताय? हे माझे प्रकरण आहे. आमची कौटुंबिक बाब आहे. मी मरो किंवा जगो हे माझ्या आणि माझ्या घरच्यांचे प्रकरण आहे. तुम्हाला यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या कामाचा पगार मिळतो, त्याकडेच लक्ष द्या. आमच्या घरगुती बाबीत हस्तक्षेप करण्याची तुम्हाला परवानगी नाही. माझ्या रागावर तो काही क्षण मला पाहत राहिला आणि मग स्वयंपाकघरातून निघून गेला. तो गेल्याबरोबर मोठ्या आईंनी माझा हात घट्ट पकडला आणि माझ्या गालावरही एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली की मी तुझे डोळे फोडून टाकेल जर तू नजर इकडे तिकडे फिरवलीस तर, समजलीस? त्यांच्या कठोर आवाजावर मी शांतपणे मान खाली घातली. तिने मला भांड्यांकडे ढकलले आणि स्वयंपाकघरातून निघून गेली. मी माझ्या जळत्या गालावर हात लावला तेव्हा आणखी वेदना झाल्या. रडत रडत मी शांतपणे भांडी घासू लागले. वेळ कधीच थांबत नाही आणि थांबणारही नाही. भांडी घासून झाल्यावर जवळजवळ 1 तासाने मी माझ्या खोलीत शिरले. माझ्यासमोर जेवण, चहा आणि औषधं ठेवलेले होते. मी थक्क झाले की स्वयंपाकघरात तर कोणी आलेच नव्हते. चहा कोणी बनवला? हे सगळे इथे कसे आले? अचानक माझ्या डोक्यात प्रणयचे नाव आले. मला फार राग आला. हा माणूस माझी गरजेपेक्षा जास्त काळजी घेतोय. मला काही समजत नव्हते की तो असं का करतो. सध्या मी शांतपणे बिछाण्यावर बसले. थोडा वेळ आराम करण्याचा बेत होता. पण मी कधीही अन्न वाया घालवत नाही. ज्यांना अन्न सहज मिळत नाही ते अन्नाची किंमत चांगले जाणतात. मी शांतपणे ते जेवण खाल्ले. जेवण संपल्यावर चहा प्यायले आणि औषध घेऊन झोपले. डोके खूप दुखत होते, पण मला माहीत नव्हते की हे सगळे एक दिवस माझ्यासाठी एखादे गोड स्वप्न ठरेल की भयंकर वास्तव होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य फार तेजाने उगवला होता. मोठ्या काकांच्या ओरडण्याने माझे डोळे उघडले. मी घाबरून ओढणी सावरत बाहेर आले तर ते प्रणयला जमिनीवर पाडून फार वाईट रीतीने मारत होते. हे पाहून माझे हृदय धडधडणेही विसरले. काय चालले हे मला काहीच समजत नव्हते. पुढच्या क्षणी मोठी आई पुढे आली आणि आपल्या नवऱ्याला आडवत म्हणाली की बस करा. काय करणार आता? आपलंच नाणं खोटं निघालं तर परक्यावर राग काढून काय उपयोग? तुम्ही जा, तुमचे काम पहा. मोठे काका शांतपणे मफलर सावरत तिथून निघून गेले. ते जाताना रागाने माझ्याकडे पाहत ओरडले की तू आता खाली ये. तुला काय वाटतंय? तू हे फुलोरे उधळत फिरशील आणि मला कळणारही नाही. ये खाली. त्यांचे बोलणे ऐकून मी लगेच खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला. मला माहीत होते की समोर गेले तर ते खरंच मला फार वाईट मारतील. मी स्वतःला थांबवले. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ते लोक काय बोलत होते, कोणत्या गोष्टीवर एवढा राग, मला कशाचाच पत्ता नव्हता. काही क्षणात माझ्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजवला जाऊ लागला. मी श्वासही थांबवला होता. मी काही समजायच्या आत मोठ्या आईंचा आवाज आला की तुझे काका तुला जीवाने मारतील, त्यामुळे त्यांच्याशी बोलून घे. लवकर दरवाजा उघड. मी रडत म्हणाले की मी काहीच केलेलं नाही. मी देवाची शपथ घेऊन सांगते की मी निर्दोष आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीवर मला मारणार आहात? मी रात्री भांडीही घासली होती. फक्त तब्येत बरी नव्हती म्हणून चहा बनवला नाही. मी वचन देते पुन्हा कधी असं होणार नाही. तेव्हा मोठ्या काकांचा आवाज माझ्या कानात घुमला की दरवाजा उघड, नाहीतर मी तुला जीवाने मारून टाकेन. मी दरवाजा तोडला तर माझ्या हातून वाचणार नाहीस. त्यांचे बोलणे ऐकून माझं काळीच तोंडात आलं. मी रडत म्हणाले की माझी चूक तरी सांगा ना, काय झालंय?
तुम्ही रागात का आहात? आता दरवाजाला धक्के बसू लागले. म्हणजे ते खरंच फार रागात होते. पण माझी चूक तरी काय झाली? मला काहीच समजत नव्हते. ते दरवाजा तोडतील इतक्यात मी रडत हँडलवर हात ठेवला आणि तडफडून म्हणाले की थांबा, मी दरवाजा उघडते. पण काका, मी काहीच केलेलं नाही. ते ओरडले की उघड दरवाजा, सांगतो तुझी कृती काय आहे. मी दरवाजा उघडताच ते आत शिरले आणि मला समजावण्याची ही संधी न देता गालावर एक जोरदार थप्पड मारली. त्याच्या उष्णतेने माझा गाल लाल झाला. ते मला पाहत म्हणाले की तू काय समजतेस? माझ्या नाकाखाली माझ्याच घरात हे फुलोरे उधळशील आणि मला कळणारही नाही. आज मी तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून त्यांनी माझे डोके जमिनीवर आपटले आणि पुन्हा माझे केस ओढत ओरडले की सांग, तुझ्या डोक्यात काय चाललंय? ही हरकत करून माझा मान तू का खाली करू पाहतेस? आणि तुला हे वाटतंय का की मी तुझं लग्न करणार नाही म्हणून तू एका गरीब नोकराबरोबर प्रेम करतेस? तुझ्या खोलीत चहाचा कप, जेवणाची प्लेट आणि औषधाचा रॅपर कसा सापडला? प्रणयने तुला दिलं ना? तुम्हा दोघात काय चाललंय? सांग मला. त्यांचे बोलणे ऐकून मी रडत म्हणाले की काका, माझ्या आईबाबांची शपथ, मला काहीच माहीत नाही. रात्री कोणी माझ्या खोलीत सामान ठेवलं होतं. मला भूकही लागली होती आणि डोके फार दुखत होते म्हणून मी चहा, जेवण आणि औषध घेतलं. पण ते कसे आलं ते मला माहीत नाही. प्रणय माझ्यासाठी भावासारखा आहे. तुम्ही ज्याची शपथ सांगाल ती मी घेईन. पण प्लीज असं करू नका. मी खरं बोलते. असे म्हणताच मी रडू लागले. त्यांचा उगारलेला हात थांबला. मोठ्या आईंचा चेहरा भयंकर झाला होता. मोठे काका मला पाहत म्हणाले की एक गोष्ट लक्षात ठेव रेणुका, तू या घराची इज्जत आहेस. माझा भाऊ मरण्याआधी त्याने तुझी जबाबदारी मला दिली होती. तू माझ्या सन्मानावर जर का डाग लावला तर मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि त्या नोकराचा बंदोबस्त मी आजच करतो. हा आता माझ्याकडे राहणार नाही. मग बघतो तुम्ही दोघे कसे प्रेमाचे फुलोरे उधळता. असे म्हणून ते रागाने निघून गेले. मी मागे गुडघ्यात तोंड खुपसून सिसकारे घेऊ लागले. माणूस सगळीकडून असह्य होतो जेव्हा आईबाबा जगात नसतात. विशेषतः आईबाबा गेले की लेकरं रस्तोरस्त भटकतात. डोक्यावर छत नसते. छत असली तरी वाटते आपण अनाथ आहोत. आपण एखाद्या होडीत बसतो जिथे सगळीकडून एकटे असतो. फार वेळ मी रडत राहिले. खाली जाऊन त्यांचा सामना करण्याची मला बिलकुल हिंमत होत नव्हती. ते कसे वागतील कोण जाणे, कदाचित मारतील असे वाटून मी तिथेच बसून राहिले. थोड्या वेळाने मोठ्या आईंची मुलगी खोलीत आली आणि मला पाहून रागीट आवाजात म्हणाली की आईने सांगितलंय दुपारचे जेवण बनव. हे तुझ्या बाबांचं घर नाही जो तू इथे बसून अश्रू ढाळत राहशील. पप्पांनी तुला एवढंही मारलं नाही की तुझ्या मगरीचे अश्रू थांबतच नाहीत. उठ आता, खाली ये. असे म्हणून ती निघून गेली. मी खूप रडले. आज मी स्वतःला फारच असह्य समजत होते. कालपर्यंत फक्त मला टोमणा मारला जायचा की मी त्यांच्या घरात मोफतची भाकरी खाते. पण आता माझ्यावर एका नोकरासोबत प्रेम प्रकरण चालवण्याचा आरोप लावला जात होता. थोड्या वेळाने मी शांतपणे खाली आले. मोठी आई आणि मोठे काका लॉनमध्ये बसून काहीतरी बोलत होते. त्यांची मुलगी बाजूला बसून मोबाईलमध्ये गुंतली होती. प्रणय कुठेच दिसत नव्हता. मी स्वयंपाकघरात शिरले तर तो एका कोपऱ्यात उभा राहून भांडी घासत होता. त्याला पाहताच मी कटू नजरेने तोंड फिरवले. तो हॅलो म्हणत पुढे गेला. त्याच्या चेहऱ्यावर माराचे निशाण दिसत होते. मोठ्या काकांनी त्याला फार वाईट मारले होते. मला आश्चर्यही वाटत होते की तो अजून इथे काय करतोय. त्यांनी तर सांगितले होते की त्याला काढून टाकतील. कदाचित महिना पूर्ण होईल तेव्हा जाईल. मी डोके हलवले आणि शांतपणे दुपारचे जेवण बनवू लागले. या गोष्टीपासून बेखबर की आजची रात्र माझ्यासाठी या घरातील शेवटची रात्र ठरणार होती. दुपारचे जेवण तयार करून मी परत खोलीत येऊन बसले. फार वेळ झाला नव्हता की दरवाजा उघडला आणि मोठी आई व त्यांची मुलगी दोघी आत आल्या. मी लगेच उठले. त्या मला पाहताच म्हणाल्या की रात्री मी नातेवाईकांसाठी दावत ठेवली. सगळ्यांना एकत्र करेन असं ठरवलंय. आता आराम करण्याची गरज नाही तुला. चल खाली ये आणि काम सांभाळ. लवकर बाहेर ये. तसंही जेवण बाहेरून येणार आहे पण साफसफाई तर करायची आहेच. तूही काहीतरी चांगले कपडे घाल आणि उलट्या सुलट्या हरकती करण्याआधी 1000 वेळा विचार कर. आणि हो, अजित पण येतोय. मी ठरवलंय की आज माझ्या मुलीचा अजितबरोबर संबंध पक्का करून टाकेन. कळलं ना?
माझ्या हृदयात अचानक काहीतरी तुटले. अजित आणि मी एकमेकांना खूप पसंत करत होतो, पण परिस्थितीमुळे मी कधीही माझ्या मनाचा आवाज कोणाला सांगू शकले नव्हते. म्हणून संयमाचे घुटके पीत मी फक्त हो म्हणाले. आणखी काही सूचना देऊन त्या मायलेकी निघून गेल्या. माझ्या हृदयावर सुरीच फिरत होत्या. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पुन्हा एकदा मला स्वतःला कमीपणा वाटू लागला. काही क्षण मी तिथेच बसून रडत राहिले आणि देवाकडे हात जोडले की हे देवा, जर तुला मला हेच आयुष्य द्यायचं होतं तर मला या जगात का पाठवलंस? मी फार असहाय्य आहे. मी इथे जिवंत राहू इच्छित नाही. यापेक्षा मला मृत्यूच दे. फार वेळ मी स्वतःला शिव्या घालत राहिले, वाईट वाईट बोलत राहिले, मृत्यू मागत राहिले आणि अखेर रडत खोली बाहेर पडले आणि शांतपणे लॉन साफ करण्यात गुंतले. मी सोफा बाजूला सारून खाली झाडू लावत होते. इतक्यात प्रणय आला आणि म्हणाला की तुम्हाला दिसतंय ना की सोफा किती भारी आहे. तुम्ही उचललात तर तब्येत बिघडेल. तुम्ही बाजूला व्हा, मी उचलतो. त्याचे बोलणे ऐकताच मला प्रचंड राग आला आणि मी ओरडले की तुला कळत नाही का? घरच्यांना तुझं माझ्या बाजूने उभं राहणंही आवडत नाही आणि तू बिनकामाचे माझ्या आयुष्यात शिरत राहतोस. दूर उभा राहा. मी माझं काम स्वतः करू शकते. मला कोणाच्या मदतीची गरज नाही. तू जेव्हा आलास तेव्हापासून मला त्रासच देतोयस. माझ्या आयुष्यात फक्त अडचणी वाढवतोस. निघ इथून. माझ्या रागावर तो 2 पावलं मागे सरला. मी रडत सोफा ढकलू लागले, पण सोफा फार भारी होता. मी एकटी ते काम करू शकत नव्हते. पुन्हा तो पुढे आला आणि काही न बोलता सोफा बाजूला सारला. मी त्याच्या अस्तित्वावर एक कठोर नजर टाकली, पण काही न बोलता झाडू लावू लागले. मला बिनकामाचं भांडण करून चुकीची गोष्ट करायची नव्हती. खरंच मला त्याच्या मदतीची गरज होती. एकटीने त्या मोठ्या लॉनची साफसफाई होणार नव्हती. हळूहळू आम्ही दोघांनी पूर्ण लॉन चकाचक केले, पण या दरम्यान मी सतत रडत होते. शेवटचं झाडू मारून मी स्वयंपाकघराकडे जात होते. इतक्यात तो लगेच म्हणाला की तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू? मी कठोर नजरेने त्याला पाहिले, पण कटू बोलण्यापासून मागे हटले. काही वेळाआधी त्याने माझी फार मदत केली होती. तो म्हणाला की तुम्ही एवढं का रडता? काही झालंय का? त्याच्या प्रश्नाने मला अचानक राग अनावर झाला आणि मी त्याला पाहत ओरडले की तुला याच्याशी काय देणं घेणं? मी ओरडेन, रडेन, गप्प राहीन की मरून जाईन? तुझं नेमकं प्रकरण काय आहे? माझ्या आयुष्यात अडचणी का वाढवतोस? आधीच सांगितलं होतं ना की माझ्यापासून दूर राहा. या घरचा नोकर आहेस तर नोकरासारखाच राहा. खबरदार जो पुन्हा मला असा वैयक्तिक प्रश्न विचारलास तर. असे म्हणून मी स्वयंपाकघरात आले. मला त्याच्यावर राग करायचा नव्हता, कारण तो माणूस नेहमी माझ्याशी फार चांगलं वागायचा, नेहमी मदत करायचा. पण ज्या परिस्थिती त्याच्यामुळे माझ्यासाठी निर्माण झाल्या होत्या त्यावेळी मला विषासारख्या वाटत होत्या. मी स्वयंपाकघरात उभी राहून मिठाई बनवण्याची तयारी करत होते. इतक्यात मोठ्या आईंची मुलगी आत आली आणि मला पाहून म्हणाली की बघ रेणुका, मी कशी दिसते? मी वळून पाहिले तर एका क्षणासाठी माझ्या डोळ्यात पाणी आले. ती गुलाबी रंगाचे कपडे घालून उभी होती. तो रंग अजितला फार आवडायचा. तो नेहमी माझ्याशी बोलता बोलता त्या रंगाची फरमाईश करायचा की मी गुलाबी रंगाचे कपडे घालावे, पण मी आजपर्यंत ती फरमाईश पूर्ण केली नव्हती. कोणाला शंका येऊ नये म्हणून की माझ्या मनात त्याच्यासाठी काही आहे. तरीही तो फार धैर्यवान होता, पण माझ्याकडून त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्याने मोठ्या आईंच्या मुलीला निवडले. मी फक्त डोके हलवून म्हणाले की हो, फार छान दिसतेस. देव तुझे नशीब चांगले करो. तुझं जीवन आनंदाने भरलेलं असो. माझे बोलणे ऐकून ती म्हणाली की हा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा तू माझ्या आयुष्यातून दूर राहशील. आजच्या दावतीत तू खोलीबाहेर पडलीस तर मी तुला सांगते, या घरात तुझे राहणे कठीण करून टाकेन. अजित फक्त माझा आहे. तुझ्या डोक्यात जे विचार येतात ते तुझ्या पुरतेच ठेव. तुझी लायकी फक्त प्रणयसारख्या बरोबरच जुळते. तिथेच राहा. अजित समोर येण्याची गरज नाही तुला. असे म्हणून ती मिठाईच्या साहित्याकडे पाहत फार तिरसटपणे निघून गेली. मी काही न बोलता रडत खोलीकडे निघाले. मला समजले होते की मोठ्या आईंची मुलगी जाणते की मी अजितला पसंत करते. तिची सवय होती की मला जे काही आवडते ते ती मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करायची.
आणि आता माझी आवड आपली करण्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार होती. असो, वेळ हळूहळू सरकत होता. जवळजवळ 2 तासानंतर खालून गजबज आणि बोलण्याचे आवाज येऊ लागले. म्हणजे पाहुणे यायला सुरुवात झाली होती. माझे हृदय धडधडत होते की फक्त एकदा जाऊन अजितला पाहून घेते, खोली बाहेर पडून सगळ्यांना भेटते. पण मी मजबूर होते. खरंच आज जर मी खोली बाहेर पडले असते तर यावेळी मला कोणी काही म्हणू शकले नसते, कारण पाहुण्यांसमोर ते मला काहीच बोलले नसते. सगळे मला करुणेच्या नजरेने पाहत असत, कारण ना माझे बाबा होते ना माझी आई. सगळी मालमत्ता मोठ्या काकांच्या नावावर होती, म्हणूनच सगळे फार प्रेमाने वागत असत. त्यांच्या उपस्थितीत मी नेहमीच खुलून हसत खेळत असे. पण आता मी चारही बाजूंनी मजबूर होते. मी हवे तसे काही करू शकत नव्हते. पण ते लोक आता खाली माझ्याबद्दल वाईट बोलत असतील याचाही मला चांगलाच अंदाज होता. मी शांतपणे बिछाण्यावर आडवे झाले. मला आरामाची गरज होती, म्हणून मी आता आराम करायचे ठरवले. या गोष्टीपासून बेखबर की माझ्या विरुद्ध किती मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं. मी शांतपणे बिछाण्यावर डोळे मिटून पडले. वेळ आणखी वेगाने सरकू लागला. काही क्षणांनंतर मला उकाडा जाणवू लागला. मी चेहऱ्यावरून कंबल बाजूला केले तर खोलीत प्रकाशाचं नामोनिशाण नव्हता. चारही बाजूंनी अंधार पसरला होता. मी उठून बसले. खोलीत कोणाच्या तरी श्वासांच्या आवाजाची चाहूल लागत होती. मी काही बोलायच्या आतच खोलीची लाईट चालू झाली आणि खोलीचा दरवाजा उघडला. सगळे आत शिरले. मी आपल्या जागेवरून उठून बसले. मोठी आई बाथरूमकडे बोट दाखवत म्हणाल्या की तोच आहे आत. मी सांगत होते ना तुम्हा सगळ्यांना, या मुलीने आपली नाक कापून ठेवली आहे. बघा जरा किती बेशरम आहे. मी लगेच म्हणाले की काय झालंय, आत कोण आहे? मी तर झोपले होते. माझ्या चेहऱ्यावरूनही दिसत होते की मी खोल झोपेतून उठले आहे. कोणी काही बोलायच्या आत बाथरूमचा दरवाजा उघडला आणि प्रणय बाहेर आला. हातात प्लास, टेस्टर वगैरे होते. तो लगेच म्हणाला की आतला बल्ब नीट झाला आणि बटनही दुरुस्त केलं. आता तुम्हाला त्रास होणार नाही. आता लाईट वारंवार बंद पडणार नाही. तो पुढचे बोलायच्या आत मोठे काका खोलीत शिरले. त्याला समजण्याची संधीही न देता त्याच्या गालावर एका मागून एक थप्पड मारू लागले आणि शिव्याही देऊ लागले की तू आमच्या घरच्या सन्मानाला हात लावलास, मी तुला सोडणार नाही. इतर नातेवाईकही लगेच तिथे आले आणि मोठ्या काकांना दूर केलं. तेव्हा मोठी आई माझ्या जवळ येऊन माझा हात मुरगाळून म्हणाली की तू आमची नाक कापून ठेवलीस, आमचा मान मातीत मिळवला, पाहुण्यांच्या पाठीमागे हे सगळं करतेस. अचानक मोठे काका मला पाहत ओरडले की हे सगळं कधीपासून चाललंय. लपवायची गरज नाही, मला खरे खरे सांग. मला आधीच तुम्हा दोघांवर संशय आला होता. मी या माणसाला काढून टाकायला हवे होते, पण चूक झाली. पण आज मी कोणालाच सोडणार नाही. फार शौक आहे ना तुला माझ्या घरात ही दुर्गंधी पसरवायची. आज तुला याच्याबरोबर विदा करून मी माझ्या घरातून बेदखल करतो. त्यांचे बोलणे ऐकून मी रडत म्हणाले की मी काहीच केलेलं नाही. मी खरं सांगते, हा खोलीत कधी आला, बाथरूममध्ये कधी गेला मला काहीच माहीत नाही. मी तर झोपले होते. तुमच्या मुलीने तर मला सांगितलं होतं की अजित समोर यायचं नाही. मी शपथ घेते मी झोपले होते. मला काहीच माहीत नाही. मी खरं सांगते. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर खोटा आरोप लावला जातोय. अचानक मोठ्या आईंनी माझ्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाल्या की खबरदार, जर तू माझ्या मुलीविषयी एक शब्दही बोललीस तर ती तुझ्यासारखी अजिबात नाही. समजलंस? तू कुठे आणि माझी मुलगी कुठे? तू तिच्या पायाची धुळही नाहीस. असे म्हणून त्यांनी मला द्वेषाने मागे ढकलले. मोठे काका माझे लग्न लावण्याच्या चक्रात पडले. मी द्वेषपूर्ण नजरेने प्रणयला पाहिले, जो पूर्णपणे शांतपणे मान खाली घालून उभा राहिला. मला आश्चर्य वाटत होतं की हा क्रूर माणूस बोलत का नाहीये, आपली बाजू का मांडत नाहीये, इथून निघून का जात नाही. आणि त्याची हीच शांतता मला अस्वस्थ करत होती. काही वेळात मोठे काका आणि बाकीच्या पुरुष मंडळींनी मिळून असा निर्णय घेतला की मला त्याच्याबरोबर लग्न लावून विदा करून टाकावे. मी फार विरोध केला की असं करू नका, पण माझे एकही बोलणे ऐकले गेले नाही. मारण्याच्या धमक्या देऊन मला लग्नाच्या मांडवात बसवले गेले. घाई गडबडीत माझे प्रणयबरोबर लग्न लावून दिले. मी फार रडू लागले आणि रडत म्हणाले की माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी काहीच केलेलं नाही.
अचानक ते ओरडू लागले की माझ्यासमोर सफाई देण्याची गरज नाही. गप्प बसून या घरातून आपल्या नवऱ्याबरोबर निघून जा, ज्याच्याबरोबर तू प्रेम केलंस. तू माझा मान मातीत मिळवला. या घरात तुझ्यासाठी आता जागा नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझी शेवटची आशाही संपली. प्रणयही मान खाली घालून उभा होता. आमचे लग्न झाले, पण लग्नानंतर ना कोणी शुभेच्छा दिल्या ना कोणी मिठी मारली. फक्त मोठे काका रागाने म्हणाले की हिला घे आणि इथून निघून जा. या घरात या मुलीची आता जागा नाही. मी रडत असतानाही त्यांनी मला माफ केले नाही आणि माझ्या बोलण्याला काहीही महत्त्व दिले नाही. फक्त एका अनोळखी माणसाबरोबर मला रवाना केले. मी पूर्ण बधीर होऊन मोठ्या काकांच्या घरातून बाहेर पडले. असं वाटत होतं की कुणी माझे श्वास थांबवले आहेत. मला विश्वासच बसत नव्हता. माझ्या स्वतःच्या घरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले. मला माहीत होते की हे सगळं एक सुनियोजित कट कारस्थान आहे. अजित माझ्याशी लग्न करू इच्छित होता. त्याला मोठ्या आईंची मुलगी अजिबात आवडत नव्हती. हेच कारण होतं की मोठी आई आणि त्यांची मुलगी यांनी मिळून हा सगळा प्लॅन बनवला आणि त्याला बहाण्याने माझ्या खोलीत पाठवले. लाईट बंद केली आणि ही संधी बनवून मला बदनाम केलं. आता मी माझ्या लोकांची खरी सत्यता ओळखली होती. मी फक्त शांतपणे त्या नोकराबरोबर रस्त्यावर चालतच होते. आम्ही कुठे जाणार होतो, कुठे राहणार होतो, काय खाणार, काहीच माहीत नव्हते. प्रणय जेव्हा मोठ्या काकांकडे नोकरीसाठी आला होता तेव्हा त्याने सांगितले होते की त्याच्या मागे पुढे कोणीच नाही, ना आई बाबा ना भाऊ बहीण. तो अनाथ आहे. डोक्यावर छत नाही आणि खिशात खाण्यालाही पैसे नाहीत. हेच कारण होतं की आता मी काळजीत होते की आता उपासमारीचे दिवस येतील, पण परिस्थिती काही सुधारणा होणार नाही. आम्ही काही पावले चाललो होतो. इतक्यात एक गाडी येऊन आमच्या समोर थांबली. मी घाबरून प्रणयला पाहिले. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला की मी एक कॅब बुक केली आहे, आता हॉटेलमध्ये चल, तुर्तास तिथेच रात्र काढू. मी काही बोलायच्या आत तो गाडीत बसला होता, म्हणून मीही शांतपणे बसले. मी थोडी हैराणही होते की याने गाडी कशी बुक केली. त्याला पाहून कुठूनही वाटत नव्हते की तो शिकलेला आहे आणि त्याच्याकडे मोठा मोबाईल आहे. सध्या तरी मी गप्प राहणेच पसंत केले, कारण आता सगळे आयुष्य मला याच माणसाबरोबर घालवायचे होते. तो मला कोरडी पोळी खाऊ घालेल, झोपडीत ठेवेल, तर तेच माझे सगळे काही असेल. गाडी कोणत्या दिशेने जाते मला काहीच माहीत नव्हते. पण आता एक गोष्ट मला फार हैराण करत होती की जेव्हापासून आमचे लग्न झाले तेव्हापासून प्रणयचा अंदाज खूपच बदललेला वाटत होता. मला तर समजतच नव्हते की हा माणूस कोण आहे. एक लांब प्रवासानंतर गाडी एका भव्य हॉटेलात शिरली. मी हैराण होऊन चारही बाजूंना नजर फिरवू लागले की हा माणूस मला नेमके कुठे घेऊन आला आहे. गाडी पार्किंगमध्ये थांबली तेव्हा तो शांतपणे उतरला. मीही त्याच्याबरोबर उतरले आणि त्याला पाहत घाबरत म्हणाले की तू वेडा झालायस का? कुठे घेऊन आलास? इथले भाडेही तुझ्याकडे आहे का? एका रात्रीचे 500पेक्षा जास्त लागेल. फार भव्य हॉटेल आहे हे. माझे बोलणे ऐकून तो एकदम म्हणाला की तू गप्प राहा, मी सगळे सांभाळतो, तू फक्त माझ्या मागे ये. असे म्हणून तो पुढे निघाला. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले की हा माणूस आज माझी फार बेइज्जती करवणार आहे. त्याच्या अंदाजावरूनच मला हे समजले होते. माझे हातपाय थरथरू लागले. तो हॉटेलच्या लॉबीत शिरताच मॅनेजर फुलांचा बुके घेऊन आमच्याकडे आला. उजवीकडे पूर्ण स्टाफ आमच्या भोवती येऊन उभा राहिला. मी बेचैन होऊन लोकांना पाहू लागले. मॅनेजरने पुढे येऊन प्रणयच्या हातात बुके दिला आणि नमून म्हणाला की लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सर. आम्ही जे काही आयोजित करू शकलो ते केलं आहे, तुम्ही या. तो बाजूला सरकताच पूर्ण स्टाफही त्याच्यासारखा आदराने नमला. मी हैराण होऊन प्रणयला पाहू लागले की हा कोण आहे, काय आहे, मला काहीच समजत नव्हते. तो माझ्याकडे पाहत म्हणाला की तू 10 मिनिटे थांब, मी येतो. असे म्हणून तो मॅनेजर बरोबर बाजूला उभा राहून काहीतरी बोलू लागला. मॅनेजर सतत मान डोलावत होता आणि ज्या अंदाजाने तो बोलत होता तो अंदाज सांगत होता की हा प्रणय नव्हे तर खरंच एखादा फार मोठा माणूस आहे. तो काही साधी व्यक्ती नाही. काही क्षणानंतर तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की आजची रात्र आपण इथेच काढू आणि उद्या सकाळी माझ्या घरी जाऊया. मी एकदम त्याचा हात पकडून म्हणाले की तू कोण आहेस? खरे खरे सांग. तू तो नोकर प्रणय नाहीस. तू कोण आहेस? तू इथे कसा आलास? म्हणजे तू इथला मालक आहेस?
मी पुढचे बोलायच्या आत मॅनेजर माझ्या जवळ आला आणि म्हणाला की हो मॅडम, सर इथले मालक आहेत, तुम्ही काळजी का करता? आम्ही तुमच्यासाठी फार सुंदर खोली तयार करून ठेवली आहे, तुम्ही दोघे या. मी बेचैन होऊन प्रणयला पाहत होते. मला समजतच नव्हते की मी कुठे आले आहे. सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. मी फार घाबरले होते. तो मला घेऊन थेट लिफ्टकडे निघाला. आम्ही दोघे आत शिरलो तेव्हा मॅनेजरने आमच्या मजल्याचे बटन दाबले आणि बाजूला उभा राहिला. माझे हृदय इतका वेगाने धडधडत होते की मी स्वतःची अवस्था समजू शकत नव्हते. काही क्षणात लिफ्ट थांबली आणि तो मला घेऊन बाहेर आला. मी अजूनही विचित्र अवस्थेत होते. हा माणूस मला अजब पैलूंमध्ये गुंतवतच होता. ते मला घेऊन 203 क्रमांकाच्या खोलीपाशी आले आणि दरवाजा उघडून मॅनेजर म्हणाला की तुम्ही आराम करा. कशाचीही गरज असेल तर सर एक कॉल करा, 5 मिनिटात हजर हो, असे म्हणून तो निघून गेला. मी धडधडत्या हृदयाने खोलीत शिरले, पण पुढचा क्षण थक्क करणारा होता. इतकी सुंदर खोली मी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. मी फक्त माझ्या छोट्या खोलीलाच पाहत आले होते. ती छोटीशी खोलीच माझी सगळी दुनिया होती. पण मला माहीत नव्हते की आयुष्य मला अशा खोलीतही उभे करेल. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला की तुला ही खोली आवडली नाही, पण आशा आहे माझ्या घरची खोली नक्कीच आवडेल. फक्त आजची रात्र समजून घे, कारण आपल्या घरचा प्रवास थोडा लांब आहे. तुझी तब्येतही बरी नाही म्हणून तुला त्रास द्यायचा नाही. तो पुढचे बोलायच्या आत मी त्याला पाहत म्हणाले की मला खरे खरे सांग प्रणय, तू कोण आहेस? तू साधा नोकर तर नाहीस. मॅनेजर म्हणत होता हे हॉटेल तुझे आहे, तुला नेमकं काय हवंय? काही सांगणार नाही का? माझे बोलणे ऐकून तो काही वेळ शांत राहिला आणि मग मला पाहत म्हणाला की चल आता बिछाण्यावर बस, मी तुला सगळं दाखवतो, असे म्हणून तो टेबलकडे गेला. मी शांतपणे बसले. काही क्षणात तो एक डायरी घेऊन माझ्याजवळ आला आणि माझ्या उजवीकडे बसून त्याने डायरी उघडली. पहिल्याच पानावर माझ्या बाबांचा फोटो होता आणि त्यांच्याबरोबर एक अनोळखी माणूसही होता. तो मला पाहत म्हणाला की तुझे बाबा माझ्या बाबांचे फार जवळचे मित्र होते. लहानपणीच त्यांनी तुझे लग्न माझ्याशी ठरवलं होतं. तेव्हा मी 10 वर्षांचा होतो आणि तू फक्त 2 वर्षांची. नंतर योगायोगाने तुझे बाबा या जगातून निघून गेले. पण माझे बाबा आपल्या वचनापासून मागे हटले नाहीत. त्यांनी तुझ्या मोठ्या काकांशी संपर्क साधला, पण त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. पण जसजसे मी मोठा होत गेलो तसतशी माझी तुझ्यात रुची वाढत गेली. एखाद्या छोट्या मुलाच्या मनात जेव्हा एक गोष्ट बसवली जाते की हीच तुझी होणारी बायको, तर कोणताही माणूस असो त्याच्या मनात भावना येतातच. मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. पण जेव्हा बाबांनी मला सांगितलं की तुम्हाला मिळणार नाहीस, तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट बसली की मला तुझ्यापर्यंत पोहोचायचंच आहे आणि कोणत्याही किमतीने तुला मिळवायचं आहे. म्हणून मी नोकर बनून तुझ्या मोठ्या काकांच्या दारात पोहोचलो. मी अमेरिकेतून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून शिकून आलो आहे. पण प्रेम माणसाला असंच बनवतं. तुझ्या मोठ्या काकांना जेव्हा कळलं की माझ्या मागे पुढे कोणी नाही, मी जास्त पगारही घेणार नाही, तेव्हा त्यांनी मला घरच्या कामासाठी ठेवलं. माझा हेतू तिथे राहून तुझे मन जिंकण्याचा होता. पण जेव्हा मी तिथे तुझ्याबरोबर त्यांचा व्यवहार पाहिला, तेव्हा माझे हृदय फार विचित्र झाले. मी हवं तसं तुला एकटं सोडू शकत नव्हतो. इतक्या मोठ्या हॉटेलचा मालक, इतक्या मोठ्या कंपनीचा मालक तरी तुझ्यासमोर असह्य झालं. म्हणून तुझ्यासाठी भांडी घासली, गॅरेज साफ केले, त्यांचे बोलणे सहन केले. आज सकाळपासूनच तुझ्या मोठ्या आईंचा व्यवहार माझ्याशी फार वेगळा होता. मला समजलं होतं की त्या काहीतरी करणारच, म्हणून मीही पूर्ण तयारीत होतो. पण मला अजिबात अंदाज नव्हता की ती बाई तुला असं बदनाम करेल. पण म्हणतात ना, जेव्हा खिशात पैसे असतात तेव्हा माणूस सगळं करू शकतो. उद्या सकाळी तुझ्या घरच्यांना तुझी सत्यता कळेल आणि तुझ्या चारित्र्यावरचे हे डाग स्वच्छ होते. पण हो, मी तुझ्यावर खरंच फार प्रेम करतो आणि तुला सुखाचं आयुष्य द्यायचं आहे. मला हेही माहीत आहे की तुला अजित आवडतो. पण बघ, जो माणूस तुझ्यासाठी अशा संकटात उभा राहू शकत नाही, तो तुला कधीच सुखी ठेवू शकणार नाही. त्याचे बोलणे ऐकून मी फार रडू लागले. ही गोष्ट खरी होती. मला आशा होती की अजित माझ्यासाठी उभा राहील, माझ्या बाजूने बोलेल, पण असं काहीच झालं नाही. तो पूर्ण शांत उभा राहून तमाशा पाहत होता. मी प्रणयला नकार दिला की तुम्ही त्यांना काहीही सांगू नका.
ज्यांनी मला सगळे आयुष्य त्रास दिला त्यांच्याशी मी काही संबंध ठेवू इच्छित नाही. मला फक्त आता शांत आयुष्य जगायचं आहे. आणि जसे मी म्हणाले तसेच झाले. दुसऱ्या दिवशी त्याने मला आपल्या बंगल्यावर नेले. त्याचे बाबा, त्याची आई, त्याची बहीण सगळ्यांनी माझी फार काळजी घेतली. सगळे मला फार प्रेम करतात, मुलीप्रमाणे मान देतात. मला माझ्या संयमाचे फळ मिळाले. खरंच आईवडिलांचे निर्णय कधीच चुकत नाही. हो, काही निर्णय माणसाला अडचणीत टाकतात, पण आईबाबांनी केलेला प्रत्येक निर्णय बरोबरच असतो. त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणवलं की नशीब जेव्हा पलटी घेतो तेव्हा माणसाला तिथेच पोचवतो जिथे त्याची खरी जागा असते. मी प्रणयबरोबर त्या मोठ्या बंगल्यात शिरले तेव्हा हृदय वेगाने धडधडत होते. इतक्या मोठ्या घरात मी कधीच कल्पना केली नव्हती. मला नेहमी वाटायचं की माझी दुनिया फक्त त्या छोट्या खोलीपुरतीच मर्यादित राहील जिथे मी दर रात्री रडत रडत झोपायचे. आम्ही आत शिरताच एक फार सुंदर आणि प्रेमळ बाई, प्रणयची आई, आमच्याकडे आली. त्यांच्या चेहऱ्यावर इतकी कोमलता आणि प्रेम होते की मला पहिल्यांदा आपलेपणाची जाणीव झाली. त्यांनी माझा हात धरला आणि प्रेमाने म्हणाल्या की चांगलं आहे, तू घरी आलीस बेटा, आता काळजीची काही गोष्ट नाही. मी फक्त त्यांना पाहत राहिले. मी तीच मुलगी होते जी कालपर्यंत नोकराणीसारखी उभी राहायची, जिचे कोणी ऐकत नव्हते. आणि आज एका आईने मला मुलगी म्हटले होते. प्रणयने माझी बॅग बाजूला ठेवली आणि मला आराम करण्याचा इशारा केला. मी इतक्या गोंधळात होते की काही समजतच नव्हते. सगळं फार जलद झाले होते. बदनामी, लग्न, घर सोडणे आणि मग हे नवीन आयुष्य. जणू कोणी मला अचानक एका दुसऱ्या जगात टाकले असावे. घरात प्रणयची छोटी बहीण रिद्धिमा आली. ती फार गोड होती. येताच तिने मला मिठी मारली आणि म्हणाली की वहिनी, तुम्ही काळजी करू नका, भाऊ तर फार चांगले आहेत, ते तुम्हाला नेहमी सुखात ठेवतील. तिचे बोलणे ऐकून माझे डोळे भरले. एक अनोळखी मुलगी मला इतका मान देत होती तर माझ्या स्वतःच्या घरच्यांनी मला धुतकारले होते. पुढचे काही दिवस आयुष्य बदलू लागले. सकाळी उठताच आई माझ्यासाठी नाश्ता बनवायची. माझी आवड निवड विचारायची. बेटा, तुला चहा आवडतो की कॉफी? माझ्या सुनेला काय जेवायला आवडतं, काय नेसायला आवडतं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नात प्रचंड प्रेम दिसायचे. कदाचित लहानपणीही मला कोणी असं विचारून इतका मान दिला नव्हता. सकाळी प्रणय ऑफिसला जायच्या आधी नेहमी विचारायचा, काही हवंय का तुला? तू बरी आहेस ना रेणुका? आणि पहिल्यांदा मला जाणवले की कुणाला माझी खरी काळजी आहे. हळूहळू मला प्रणयची दुनिया समजू लागली. तो फार मोठा व्यवसायी होता. त्याच्याकडे अनेक हॉटेल्स आणि कंपन्या होत्या, पण मन इतके साधे आणि कोमल होते. मी विचार करायचे की इतका मोठा माणूस नोकर बनून माझ्याकडे का आला असेल. मग आठवायचे की तो फक्त माझ्यासाठी आला होता. एके सायंकाळी आम्ही दोघे गच्चीत बसलो होतो. हवा हलकीशी वाहत होती. मी गप्प होते आणि तो माझा गप्प बसणं समजत होता. त्याने म्हटले की तुला हवं तसं आपलं लग्न फक्त नावापुरताच ठेव. जेव्हा तुला वाटेल की तुम्हाला नवरा मानायला तयार आहेस तेव्हाच पुढे जाऊ. मी कशाचीही घाई करणार नाही. त्याचे बोलणे ऐकून मनात उबदार जाणीव पसरली की असा कोणता माणूस असतो ज्याला सगळं जग मिळू शकतं, पण तो एका तुटलेल्या मुलीच्या बऱ्या होण्याची वाट पाहतो. मी पहिल्यांदा त्याला जाणवले. तो प्रणय, जो अनाथ होता, जो माझ्यासाठी आपल्या घरापासून दूर नोकर बनला, ज्याने माझ्या बदनाम लग्नाची प्रत्येक गोष्ट सहन केली आणि मला एकदाही टोमणा दिला नाही, असा माणूस नशिबानेच मिळतो. काही दिवस असेच गेले. आयुष्य हळूहळू रुळावर येत होते. मी हळूहळू हसायला शिकत होते. रिद्धिमा मला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जायची, जेणेकरून माझा मूड ताजा होईल. आणि आई माझ्यासाठी नव्या साड्या आणायची. बाबाही मला आपली मुलगी मानू लागले होते. एक दिवस त्यांनी म्हटले की बेटा, जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत हे घर पूर्ण आहे. तू आलीस तशी आनंद आला. घरात खूप रंग भरला आहे. माझे डोळे भरले. हे लोक इतके चांगले कसे असू शकतात? पण आनंदाबरोबर काही जुन्या जखमा उघड्या होतात. एक दिवस फोन आला, जो नंबर मोठ्या आई काकांचा होता. पाहून माझे हृदय धडधडले. फोन उचलला तर मोठी आई ओरडत म्हणाली की तू फार मोठा जाळ बिछवलास. आम्हाला धमक्या येत आहेत. तू त्या नोकराला पाठवलास आम्हाला घाबरवायला. तुला लाज नाही वाटली? मी थरथर कापले. मी काहीच केलेलं नव्हतं. प्रणयने कदाचित. मोठी आई म्हणाल्या की फार उंच उडतेस. लक्षात ठेव, तू कुठेही गेलीस तरी लोक तुला नोकरानेच समजतील.
मालकीन नाही. त्यांच्या बोलण्याने माझे मन तुटले. मी रडू लागले. तेवढ्यात प्रणय आला. त्याने माझ्या हातातून फोन घेतला आणि मोठ्या आईंना म्हणाला की आता कधीही माझ्या बायकोला फोन करू नका. जी बदनामी तुम्ही तिला दिली त्याचा हिशेब उद्या मिळेल. मी घाबरून म्हणाले की तू काय केलंस? लोक काय म्हणतील? तो म्हणाला की समाज तेव्हाच मागे लागतो जेव्हा आपण त्याला परवानगी देतो. तू का घाबरतेस रेणुका? तू काही चुकीचं केलेलं नाहीस. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच माझा हात धरला. मला पहिल्यांदाच जाणवले की मी एकटी नाही. दुसऱ्या सकाळी टीव्हीवर बातमी चालली होती की हॉटेल मालक प्रणव सिंगने कर्मचाऱ्यांवर लावलेले खोटे आरोप प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मोठी आई आणि मोठ्या काकांचा चेहरा दिसत होता. त्यांची साजिश सगळ्यांसमोर उघड झाली होती. अजित कॅमेऱ्यासमोर उभा होता. त्याने म्हटले की मला माहीत होतं सगळं खोटं आहे, पण मी घाबरलो. मी टीव्ही बंद केला. मनात सुखद जाणीव आली. प्रणयने फक्त सत्य बाहेर काढलं होतं, सूड नाही. त्या रात्री मी प्रणयला बाल्कनीत उभं पाहिलं. तो शांत होता. जणू त्याला माहीत होतं की आज माझे आयुष्य बदलले आहे. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याचा हात धरला. त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. मी म्हणाले की तू माझ्यासाठी फार काही केलंस. मला माहीत नाही मी तुझ्यावर कधी प्रेम करेन, पण इतकं माहीत आहे की आता मी तुझ्याबरोबर प्रामाणिकपणे राहू इच्छिते. त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य उमललं ते मी कधीच विसरणार नाही. तो म्हणाला की फक्त एवढंच पुरेसं आहे. प्रेम आपल्या वेळी येईल. आणि त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवले की मी खरंच आपल्या घरी आहे. त्या क्षणी मला समजले की आयुष्य कितीही वळणे घेऊन फिरलं तरी शेवटी परत तिथेच येतं जिथे आपल्याला खरंच असायचं असतं. आता कुणाशी भांडण नाही, कुणाची तक्रार नाही, कुणाचं दुःख नाही. फक्त एक शांत आपलेपण जो मला परत स्वतःकडे ओढत होता. मी पहिल्यांदा माझ्या आतल्या आवाजाला अगदी स्पष्ट ऐकू शकत होते. आणि तो म्हणत होता की आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता लपायची काही गरज नाही. आता तू नेमकी तिथेच हो जिथे तुला असायला हवं. मी उठून खोलीकडे चालले तर वाटलं जणू सगळी दुनिया हलकी झाली आणि माझं हृदय पहिल्यांदा खरंच हसत होतं. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर उभं करतं जिथे वाटतं की आता काहीच उरलं नाही, सगळं तुटलं, सगळं संपलं. पण खरं तर तुटल्यानंतरच माणूस आपली खरी ताकद ओळखतो. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हाच कळतं की आपला सगळ्यात मोठा आधार आपणच असतो. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सोडून स्वतःला समजायला सुरुवात करतो तेव्हाच आपल्याला समाधान मिळतं. माणूस नेहमी धावत असतो, कधी नात्यांमागे, कधी आशांमागे, कधी कुणाच्या दिलेल्या वेदनेपासून दूर पळत, तर कधी आपल्याच भीतीपासून लपत. पण खरा विजय तेव्हाच होतो जेव्हा तो धावणं सोडून एका जागी थांबतो आणि स्वतःला विचारतो की शेवटी मला काय हवंय. त्या क्षणातच त्याच्या आयुष्याची दिशा बदलते. कारण समाधान बाहेरून मिळत नाही, तो आपल्या आतून उगवतो. जेव्हा आपण स्वतःला माफ करतो, जेव्हा दुसऱ्यांच्या बोलण्याला मनातून काढून टाकतो, जेव्हा आपल्या जखमांना कमजोरी नव्हे तर धडा मानायला शिकतो, आणि जेव्हा आपण मान्य करतो की प्रत्येक गोष्टीचा एक योग्य वेळ असतो आणि जे आपल्या नशिबात लिहिलंय ते कधीच आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. आयुष्याची सगळ्यात मोठी शिकवण हीच आहे की कोणतंही दुःख कायमचं नसतं आणि कोणताही अंधार असा नाही जो प्रकाशाला हरवू शकेल. फक्त माणसाला थोडी हिंमत, थोडी आशा आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. जर मनात शांतता असेल तर जगाचे वादळही आपल्याला हलवू शकत नाही. आणि जर मनच शांत नसेल तर जगाच्या सगळ्या सुखांनीही आपल्याला समाधान मिळू शकत नाही. म्हणून आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते हेच की माणूस स्वतःशी मैत्री करतो, स्वतःला समजतो आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला प्रेम करायला शिकतो. कारण जेव्हा माणूस स्वतःला आपलंसं करतो तेव्हाच त्याला जगातील प्रत्येक गोष्ट हलकी वाटू लागते आणि तेव्हाच तो खरंच हसायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.